मी अनेक वेळा सांगत असतो, शेवटी शरीर आहे, शेवटी शरीर आहे. यालाच आकार म्हणतात, यालाच आकार म्हणतात. आकार स्वीकारला, शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही, जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की तुम्हाला जन्म आणि मरण नाही म्हणून चालेल, कारण शरीर स्वीकारलेलं आहे ना. ज्ञानोबा म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये, धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना गुरुजी, ते जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. कारण आपण गावाला देहाचे आलेलो, गावाला देहाचे आलेलो. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात मुख्य 3 सोहळे, तसं 16 आहेत पण मुख्य 3च आहेत. त्यातला एक जन्माचा सोहळा आहे, एक लग्नाचा सोहळा आहे आणि एक मरणाचा सोहळा आहे. आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे, साजरा करायचा नाही करायचा ज्याच्या त्याच्या मनावर. आता बरेच सोहळे तसेच राहते, पण लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे. पण गुरुजी याच्यातल्या जन्म नावाचा सोहळा तुम्ही साजरा केला की तुम्हाला मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही, तो करावाच लागणार, करावाच लागणार नव्हे. श्री गुरु राऊत बाबा म्हणत असतात, आबा बाबा म्हणत असतात, मरणाचा, श्री गुरु बाबा म्हणत असतात, मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाही, मरणानं जगतो. माझं वाक्य लक्षात आलं का बघा. आपण जगण्यानं जगत नाही, मरणानं जगतो. म्हणजे 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालेल? 40 प्लॅटिना घेऊ, तिला 60 ॲव्हरेज प्लॅटिना ती घेऊ गुरुजी. आपल्याला वाटतं गुरुजी गाडी 60 किलोमीटर इथपर्यंत आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायले जागायलो नाही, खरं मरणाकडे चाललो. आयुष्य मोजावया पैसाला मापारी, आयुष्य मोजावया पैसाला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या तुकारे व्यवहारी संसाराच्या. आयुष्य मोजा वया पैसाला मापारी. मोजायलाय तो असा घडी घडी काळ असा मोजायलाय, आणि तो बरोबर असा माप धरतो बघा, आणि बरोबर हे करतो का, जिने तोची वरी माप भरे, जिने तोची वरी माप भरे, जिने तोची वरी माप भरे. मरणाची तव गाठोडी पदारी, गाठोडी पदारी, जिने तोची वरी माप भरी, जिने तोची वरी गाठोडी पदारी, गाठोडी पदारी,
मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप बरी. म्हणजे तो कामान्य माळ गुंतली गाडेग्याची सुटी भरायचं रिकाम व्हायचं भरायचं रिकाम व्हायचं. तसं जिने तोचीवरी माप बरी. असं का जन्मायचं मारायचं जन्मायचं मारायचं असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत नाही. हा ज्ञानोबा म्हणतात ना जवरी संगो प्रकृतीचा तववरी त्यागू न घडे कर्माचा आणि आयशाही करू म्हणते तयाचा आग्रह चिवरी. परिस्पा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे. ज्ञानोबा म्हणतात शरीर स्वीकारलंय ना कर्म करावाच लागेल. देहाचं कर्म करावाच लागतं. एक जण म्हटलं मी काहीच करणार नाही. माऊली म्हणले असं कसं जमन? कर्म करावं लागेल. शरीर स्वीकारले नाही ना तो मला काहीच करणार नाही. माऊली म्हणले शक्यच नाही कर्म करावं लागेल. देह स्वीकारलाय तो मला काहीच करणार नाही. माऊली तुम्ही किती आग्रह करा मला मी काहीच करणार नाही. माऊली म्हटले शरीर स्वीकारले कर्म करावं लागेल तुम्हाला मी काहीच करणार नाही. असा शांत उभा राहणार आहे. माऊली म्हणले शांत उभा राहायला हे तरी करायलाच ना. शांत उभा राहिलं तरी करायलाच ना. म्हणजे काही न करणं हे सुद्धा करणं. असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या काय मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास मरण्यासाठी जन्माला आला. असं का? त्याचं कारण आहे नाना आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत. जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. पहा तुम्ही प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला शरीरातला प्राण की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली शरीरातलं मन स्वीकारलं की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गायच्या पोचण्याची डबी सॉरी जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही. नाही म्हणून चालत का? देह स्वीकारलेला आहे. हे वेदांत शास्त्राने षड विकाराचं चिंतन केलं डाक्टर गुरुजी. वेदांत शास्त्राने वेदांत शास्त्र सांग अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यते हे षड विकार सांगितले. याच्यातलं तुम्ही पहिल्या विकारला स्पर्श केला याच्यातल्या पहिल्या की तुम्हाला स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागतं. पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपणे गेले नेणता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणे परवर्तली चिंता मरे मरे इथपर्यंत समजा. वेदांत शास्त्रानं सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण बालपण गेलं की तारुण्यपण तारुण्यपण गेलं की म्हातारपण म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं पण नाही म्हातारपण गेलं की सरपण. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत. बघा तुम्ही मला सांगा आपण राहतो कुठं? जगामध्ये बरोबर. आलोत कुठं? जगामध्ये. जगामध्ये आलोत ना याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलो. असं कसं काय? बघा तुम्ही ज आणि ग असे दोन अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे आणि ग शब्दाचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. जग शब्दात जे दडलेलं आहे काय जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जर जग शब्दात जर दडलेला असेल तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत. बरं ठीक आहे. मग तुम्ही म्हणता महाराज आता तुम्ही मागापासून म्हणता जन्म मरण संपत नाही संपत नाही. खरंच संपत नाही का? जन्म मरण संपतात कधी? आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात संतांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली की ते जन्म आणि मरण
या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. जन्म आणि मरण दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. बरं ठीक आहे, ते कसे जन्म आणि मरणाच्या पलीकडे गेलेत? तुकोबारा उदाहरण स्पष्ट करतात अभंगाच्या बीज भाजून केलेला बीज भाजून केलेला बीज भाजून गेलेला बीज भाजून गेलेला बीज भाजून केलेला बीज भाजून केलेला बीज भाजून केलेला बीज भाजून केलेला ओ हा जन्म मरण नाही आमा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आम्हा हरी बीज भाजणी केलेला आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बीज भाजूनी केली नाही आमा जन्म नाही आमा मरण नाही. तुकोबारा म्हटले आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो. कसं? बीज भाजूनी केली लाई. बघा, भाजलेलं बी जर पेरलं, समजा भाजून बी जर पेरलं तर कसं जोमान उगत आहे ते जसं उगवत नाही तसं आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. म्हणजे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं लागून येतो पाप पुण्यांग. कारण मग द्या म्हणजे कर्म होत आहे, कर्मच लागत नाही ना, पापन पुण्य फळ उद्यालाच येत नाही ना. ते आम्ही अग्निरूप झालो. कसे? खडके जैसे वर्षेले का आगी माझी पेरी किंवा बीजाच्या अंकुर दग्ध होते बीजाचे अंकुर बीजाचे अंकुर दग्ध होते मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध मग कासयाने पुन्हा संसार बेजाच्या अंकुर दग्ध होती. तसा एकदा देव झाला पुन्हा त्याच्या कोणते होणार कर्म आहे का? ते कर्म त्याला लागत नाही, म्हणजे फळ द्यायला उद्यालाच येत नाही ना. म्हणून मनुष्याचा देह अग्निरूप व्हावा. अग्निरूप म्हणजे अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप होणं म्हणजे देह ज्ञान स्वरूप होणं आणि अग्निरूप होणं म्हणजे देह नाम स्वरूप होणं. त्या अवस्थेचा देह व्हा. मग आमचा देह त्या अवस्थेचा झाला म्हणून आमच्याकडून आता कर्म होत नाही. म्हणून बीज भाजूनी केली नाही आणि
मग त्या अवस्थेला गेल्यामुळं आम्हा जन्म मरण नाही. आणि एक वाक्य स्पष्ट बोलतो. मला माहिती आहे आता थोडं मोठ्यांची कीर्तन श्रवण करणारी ती महात्मा मंडळी. आबा मनुष्याचा देह अग्निरूप हवा का? अग्निरूप झालेला देह भजनाच्या कामाला येतो पण जन्म मरणाच्या कामाला येत नाही. अग्निरूप झालेला देह एका भजनाच्या कामाला येतो पण जन्म मरणाच्या कामाला येत नाही. कसं? आता सांगा मला, सांगा महिला मंडळ वांगे भाजून भरीत करतात का वांगे जाळून? भाजणं वेगळं आणि जाळणं वेगळं. जाळणं म्हणजे भोगाचं, कोळसाच जाळणं, बरोबर आहे. तसा देह जाळायचं नाही, देह भाजायचा. याचा अर्थ व्यवहारिक घेऊ नका. एक बोलू का? भाजलेलं बीज समजा खाण्याकरता कसं गोड लागते, बरोबर आहे का नाही, पण ते पण अंकुर फोडत नाही ना. तसा एकदा देव झाला की तो भाजनाच्या कामाला यायला ना, पण जन्म मरणाच्या कामाला कुठे यायला. म्हणून काय करा? आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील. हे भरीत खाऊ, आत्मनिवेदनात हे भरीत खाऊ. हा म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. मग कास्याने पुन्हा संसार बीजाच्या अंकुर दग्ध होती आणि त्या अवस्थेला आम्ही गेल्यामुळं आम्हा जन्म मरण नाही. म्हणून तुकोबाऱ्या म्हटले आम्हाला आता जन्म नाही आणि मरण नाही. जन्म मरण नाही. तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही तुकोबाऱ्या? महाराज म्हटले जन्मच नाही. जन्म नाही म्हणून मरण नाही. अगोदर कोणतं स्टेशन जन्म नावाच आहे ना, जन्मच नाही. बरं थांबा, मी काय करतो आज मरण सांगत नाही, जन्मच का नाही सांगतो, मरण सांगत नाही. मरण का सांगत नाही? मरण काय सांगायचं? कुठं गेलं की जन्मालेलेच माणसं मारायचे. मग मला वाटतं मग हे मरण पाहतो जन्मच का नाही पाहून. मग एक वाक्य पुढचं बोलतो पुन्हा. मला असं वाटतं ना, जन्म जर कळाला तर मरण सांगण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तसे जाताना 100 रुपये देऊन पाय पडता. एकदा जर जन्म कळाला मरण सांगण्याची गरजच पडणार नाही. बघा तुम्ही जन्म का नाही हे पाहू. या संबंधाने मी अनेक वेळा चिंतन मांडित असतो. या संबंधाने मी अनेक वेळा चिंतन मांडित असतो. जन्म का नाही? माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी 1, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि केले कर्म झाले 3. माणसाला जन्म या 3 कारणामुळे घ्यावा लागतो. जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य. पण आताच पाहिलं पाप पुण्यामुळे तुकोबारा म्हटलं आम्हाला जन्म घ्यावा लागत नाही. कारण लागून येतो पाप पुण्य. कारण आमच्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही म्हणून जन्म घ्यायचं काम नाही. किंवा झुंजारे ते विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या नाही पाप पुण्य लागत त्या पाप पुण्य लागत नाही पाप पुण्य लागत. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. 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 नाही पाप पुण्य लागत त्या. नाही पाप पुण्य लागत त्या. नाही पाप पुण्य लागत त्या. लागत त्या. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत त्या. पाप नाही पुन्हा पट्टे ढालू आम्ही दोन्ही दोन्ही अष्ट सोबतच निघाले. कोणतीच बसायचे एरी फुकट झाले. कोणती तर बस एरी बस. असं पाप नाही आणि पुण्य नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. का गेलो? अग्निरूप झालो म्हणून पाप पुण्याच्या पलीकडे. अग्निरूप झालोत ना म्हणजे ज्ञान स्वरूप झालो 1 आणि नाम स्वरूप झालो 2. नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो देव ठेवून ठेवलो. नाम स्वरूप ज्ञान स्वरूप नाम स्वरूप आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि गाछाप नाही. पाप नाही पुण्य नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो म्हणून लागून येतो पाप पुण्यांगा. पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. दुसरं आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणजे मरणाच्या टायमाला जर वासना निर्माण झाली का मरणाच्या वेळी त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. नव्हे आबा तुकोबारा एका ठिकाणी म्हणले वासनेमुळे जन्म तुम्हा आम्हाला घ्यावा लागेल याच्यात नवल नाही. मग तुकोबारा म्हटले आपल्या तपाच्या बळानं कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाच्या वेळी वासना निर्माण झाली का त्या महात्म्याला पुन्हा जन्म तरी तपोबळी जन्मधरी जन्मधरी. तरी तपोबळी जन्मधरी
काळी तरी तपोबळी जन्म धरी. आपल्या तपाच्या बळानं कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरण्याच्या टायमाला वासना निर्माण झाली का त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण तुकोबारा स्पष्ट म्हणले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत, आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. तुम्हाला का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबारा? कारण तुकोबारा म्हटले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, तुका म्हणे अवघे आवरिले वासना. आता नारायणा दुसरे आपासोनी, आता नारायणा दुसरे आपासोनी. तुका म्हणे अवघ्यावरिले वासना आता नारायणा दुसऱ्यापासोनी, दुसऱ्यापासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. म्हणजे आता वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. बरं थांबा, मी अनेक उदाहरण देत असतो. मनुष्याची वासना किती संपाव, वासना किती संपाव. आपण आरती वावळतो देवाला आणि आरती वावळत असताना कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी, एक एक वडी, एक एक वडी कशाची? मासवडी. दाजीनं खाऊ घातल्या मला सकाळी त्याच्यामुळे त्या आठवला. असं एक एक वडी घेतली कशाची? कापराची वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापराचा. पण तुकोबारा म्हटले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापराचा नाही, वासनेचा. हा वास वासनेसी नाही. हा का? वास वासनेसी नाही. वासना निमाली समूळाची, समूळ वासना नुरवावी. आयसे मज करून ठेवी नारायणा, समूळ वासना नुरवावी. आता वासनाच राहिली नाही. चला आता मला सांगा जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? सासरवाडीचा मारखान्यामुळे, पण वासनेमुळे. पण तुकोबारा म्हटले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचा अर्थ आम्हा जन्म मरण नाही. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना आणि जन्माचं तिसरे कारण सांगितलं होतं बघा. केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिलं की ते भोगण्याकरता यावंच लागतं. ज्ञानोबारा म्हणतात ना, आगा कर्मे जे उरावे फळावे तया ते भोगावया यावे ह्या एका. कर्म शिल्लक राहिलं की ते भोगण्याकरता यावंच लागतं. पण नाना तुकोबारा म्हटले आम्हाला नाही यावं लागत. तुम्हाला का नाही यावं लागत तुकोबारा? कारण तुकोबारा म्हटले आमच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत बघा, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हटले संचित कर्म आहे का? संचित हे ज्ञानानं नष्ट झाले. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित ज्ञान नष्ट झालं. किंवा पंचदशी मध्ये श्लोक ना, विद्येते ग्रंथे छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी विद्यते सर्व संशया छिद्यन्ते अस्य कर्माणि क्षीयन्ते. म्हणजे संचित कर्म ज्ञान नसल्याला संचित. चला दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हटले चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोय जनार्दन ऐसे ऐकता नेवते साधू जन. एका जनार्दने बाणले ने जकुनव झाली संध्या अझाली संध्या अझाली संध्या संध्या माझा ग संध्या माझा ग संध्या माझा ग. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करो शेदस्नासी यज्जु होते ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुष मदरपण. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञान नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं ना. संचित ज्ञान नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, मग प्रारब्ध राहिलं. पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय?
हरिकृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश हो झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग एका प्रारब्धाचा. जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आता प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं म्हणजे कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घालावा लागला? दुकानदाराच्या उधार देण्यामुळं, पण ते कर्मामुळं. पण तुकोबारा म्हटलं कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही, म्हणून आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे महाराज, तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? कारण तुकोबाराय म्हटले जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहे. हे दोन विकार आकाराला आहेत, पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारासी कैसा ठावा. आकारासी कैसा ठावा. आकारासी कैसा ठावा. आकारासी कैसा ठावा. आकाराशी कैसा ठावा. आकाराशी कैसा ठावा. आकाराशी कैसा ठावा. आकाराशी कैसा ठावा. आकारासी 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 कैसा ठावा. आकाराशी 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 कैसा ठावा. देह झाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष देवा. देह झाला देह प्रत्यक्ष झाला देवा. देव आकारासी कैसा ठावा. आकारासी कैसा ठावा. आकारासी कैसा ठावा. आकारासी कैसा ठावा. देह प्रत्यक्ष झाला देव. देह प्रत्यक्ष झाला देव. देव देव देव. आकाराशी